पुण्यामध्ये जे इनडिसिप्लिन आहे ट्रॅफिकमध्ये ते का झालंय तुम्हाला काय वाटतं? मुळात म्हणजे की लोकांना घाई खूप आहे सगळीकडे, म्हणजे त्यांना घरी जायचं असेल, त्यांना ऑफिसला जायचं असेल, आणि ह्या घाईमुळे झाले की लोक बेशिस्त होत चालले. ठीक आहे, नवले ब्रिजला अपघात होतात आहे, तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले, पण ही गोष्ट फक्त नवले ब्रिजची नाही आहे. ही गोष्ट कात्रज ते हिंजेवाडी मार्गावर गेल्या 15 वर्षापासून जेव्हापासून तो हायवेचं काम चाललेलं आहे, वाहतूक कोंडी होते. यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला कधी वाटलं आणि का वाटलं? तसं तुम्हाला मगाशी म्हणलं मी की लोकांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं त्या ट्रॅफिकमधून जाताना. कधी कुठली ॲम्ब्युलन्स अडकलेली असती, म्हणजे ते ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत असते, पण त्याचा फायदा काहीच होत नाही. लोकांना हालायलाच जागा नसते, ती ॲम्ब्युलन्सला कुठनं जागा देणार? तर त्यासाठी म्हणलं की आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी ते निवेदन दिले होते की जड वाहतुकीच बंद केली की ऑटोमॅटिक काय तो पीक आवर्स आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 ते 9 हा सगळा ऑफिस टाइम आहे सगळीकडे. त्यामुळे तो पीक आवर्स असल्यामुळे काय ट्रॅफिक खूप असते. मग म्हणून मी तो माझ्या डोक्यात आलं की बाबा की आपण काहीतरी असं निवेदन दिलं पाहिजे की जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल. जड वाहतूक त्या मार्गावर खूप आहे, कारण का तो मेन हायवे नॅशनल हायवे असल्यामुळं त्याच्यावरती जड अवजड वाहनांची वाहतूक जास्त आहे. तर त्यावेळेस जर का ती वाहनं जर का कमी झाली तर वाहतूक कोंडी ऑटोमॅटिक कमी होईल. त्यामुळे एक किस्सा मला माहीत झाला होता, जो की नवले ब्रिज पासून कात्रजपर्यंत डीमार्टच्या समोर एकदा एक छोटासा अपघात झाला होता. तिथे खड्डे पडले होते मला, आणि मग तुम्ही त्या खड्ड्यांचा फोटो काढून इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत श्री युवराज बेलदरे, त्यांना तुम्ही इंस्टाग्रामवरती सांगितलं होतं. कसा प्रतिसाद होता? युवराज बेलदरेंनी तुम्हाला कशा पद्धतीनं नाही आणि काय नेमका काय बदल झाला तुमच्या त्या एका प्रयत्नामुळे? काय झालं की एक नवीन रोड तिथं त्यांनी तयार ब्रिज केलाय तो आता डीमार्टच्या बरोबर समोर आंबेगाव डीमार्टच्या समोर. बरोबर. तर तिथं तो रस्ता होऊन हार्डली 1-1.5 वर्ष झाले, पण तिथं खड्डे पडले होते. बरोबर. आणि मोठे मोठे खड्डे होते. तर एकदा असंच गाडी स्लिप झाली, मी बघितलं. मग मी म्हटलं की आता इथले नगरसेवक जे आहेत तर त्यांना आपण मग इंस्टावर सूचना करूया. तर मग आम्ही त्यांना सांगितलं की दादा तुम्ही रोड केलाय, त्याला खड्डे पडत आहेत, तर तेवढे फक्त बुजवलं तर बरं होईल. तर त्यांनी लगेच मला रिप्लाय दिला की मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि तर ते काम होऊन जाईल. आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये ते खड्डे बुजवलेले होते. म्हणजे असं आहे की तुम्ही प्रयत्न केला तर नक्की होईल. सोशल मीडियाचा वापर कुठं आणि कसा करायचा हे तुम्हाला पद्धत कळलं पाहिजे. सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे हल्ली. क्या बात आहे. तर ते कामं होतात. नाही, बरोबर आहे. म्हणजे सोशल मीडिया नेहमी आपण म्हणतो की सोशल मीडिया वाईट आहे, सोशल मीडिया खराब आहे, आणि आपण त्याला नावं ठेवतो आणि मोकळे होतो. पण सोशल मीडियाचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर तुमचे वैयक्तिक आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सोशल मीडिया कशी उपयोगात येऊ शकते याचं एक मूर्तिमंत उदाहरण किंवा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे. निघालाय विषय राजकारण्यांचा, तर मला वाटतं फार कमी राजकारणी असतात असे जे पटकन उत्तर देतात, आणि तुम्हाला या प्रभागातल्या युवराज बेलदरेंनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. आम्ही नक्की प्रयत्न करू युवराज बेलदरेंना इथं बोलवून ह्याच्याबद्दल विचारण्याचा, की त्यांनी कशा पद्धतीनं इतका क्विक रिस्पॉन्स दिला आणि काय नेमकं त्यांना त्यावेळेच्या भावना होत्या. त्याच्याबद्दलचे एक्झाम्पल पण आलेत, मी पाहिलं की त्यांनी काम केलेलं लगेच दुसऱ्या दिवशी त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले, त्याचे फोटोज व्हायरल झाले. चांगली गोष्ट आहे. हा झाला हायवेचा प्रश्न. नेहमीच पुणे ही एशियाज नंबर 1 सिटी आहे, खास करून 2 व्हीलर ट्रॅफिकमध्ये. बरोबर. आणि त्यामध्ये महिला, कॉलेजला जाणारी मुलं किंवा अगदी शाळेत जाणारी मुलं हे सुद्धा ट्रॅफिकचा भाग आहेत. आणि जवळपास 50% ट्रॅफिक ह्या 3 घटकांचा आहे. 50%पेक्षा जास्त आहे. महिला असतील, कॉलेजला जाणारी मुलं असतील, मुली असतील आणि स्टुडंट असतील. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे ट्रॅफिकच्या व्यतिरिक्त, जो की ट्रॅफिकचाच पार्ट आहे. स्कूलला जाणारी मुलं म्हणजे त्या वयाची, कदाचित ती कमी वयाची टीनेजर्स आहेत, आणि जी कॉलेजला त्यांना जेनजी म्हणून आपण जेनजी म्हणतो आपण, जेनजी, आणि कॉलेजला जाणारी पण मुलं आहेत ज्यांना पालक गाड्या देतात. असं निदर्शनात आलंय की ट्रॅफिक बेशिस्त होण्यामागे ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. नाही का? सिंहाचा वाटा आहे. बेशिस्त यासाठी की हेल्मेट नसतं, ट्रिपल सीट जातात,
बऱ्याच जणांच्याकडे लायसन नसतं. पुण्यातलं रिसेंटली प्रकरण आपल्याला माहिती आहे, विमाननगरमधलं लायसन आणि टीनेज असल्यामुळे पडलं. तर मला काय विचारायचं आहे तुम्हाला, ही मुलं एवढी रस्त्यावर बेपर्वा का वागतात आणि त्यासाठी त्यांचे पालक जबाबदार आहेत का? नक्कीच. आज काय आहे की ह्या सगळ्या गोष्टीला पालकच जास्त जबाबदार आहेत. म्हणजे त्यांना 17व्या-18व्या वर्षी त्यांना जे पाहिजे ती गाडी देणं, अगदी 15व्या वर्षी सुद्धा त्यांना पाहिजे ती गाडी देणं. मग ती मुलं गाडी कशी चालवत आहेत त्याच्यावर ते पालकांचं लक्ष नसतं की कितपत जोरात चालवत आहेत. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न लावतात, सायलेन्सर लावतात. नंबर प्लेट पण कसले असतात, विचित्र नंबर प्लेट असतात. नंबर प्लेट राईट. नंबर प्लेटवर तुम्ही विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो मी की आता आपल्या सरकारने सांगितले की तुम्हाला HSRP कंपल्सरी आहे. बरोबर आहे. जानेवारीपासून ते सांगतायत की HSRP कंपल्सरी. राईट. त्यांनी वारंवार मुदतवाढ दिलेली आहे, वारंवार अजूनही दिलेली आता. आता 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. आता कालच मी कालच्याच आकड्यावर तुम्हाला सांगतो, फक्त पुणे शहरामध्ये म्हणजे आपण MH12 जर का बघायला गेलं तर MH12 मध्ये 24 लाख वाहन आहेत सगळी मिळून. MH12 फक्त पुण्यामध्ये 24 लाख गाड्या आहेत. त्यापैकी फक्त 7.5 लाख लोकांनी HSRP रजिस्टर केले किंवा ते नंबर प्लेट लावली. म्हणजे अजून 70% लोक अजून बाकी आहेत. म्हणजे याच्या मागे HSRPचा मुद्दा निघालाय. शासन प्रयत्न करतंय, प्रशासन जे आहे ते प्रयत्न करतंय, पण प्रत्येकाला कंट्रोल करणं त्यांच्या हातात नाही. मग एका त्या पब्लिकची उदासीनता आहे का की जर दिलेलं आहे, आज ऑनलाईन तुम्ही HSRPचा फॉर्म भरू शकता, मग लोक भरत नाहीत का? इतर गोष्टी आपण किती लिलया करतो, कुठले ॲप डाउनलोड करणं असेल, मोजून 5 मिनिटाचं काम आहे. आणि मुळात जर तुम्ही बघितलं आता एवढे मीडिया, सोशल मीडिया वगैरे ॲप येतात, एडिटिंगचे ॲप येतात, कुठल्याही ट्रेनिंग शिवाय अडाणीतला अडाणी माणूस, त्याला कोणतंही ज्ञान नाहीये, तो पटकन ते ॲप डाउनलोड करतो, स्वतः ट्रेनिंग करतो आणि शिकतो. मग जिथे त्याचा जीवाचा प्रश्न आहे किंवा त्याच्या ओव्हरऑल दंड बसणं वगैरे ह्या प्रकारात, त्यात तो इनिशिएटिव्ह का घेत नाही अशा पद्धतीनं? नाही, हल्ली लोक कसे आहेत, नियम पाळण्यापेक्षा नियम तोडण्यामध्ये जास्त चढाई आहे त्याची. म्हणजे मी नियम कसा भारी तोडतोय, म्हणजे म्हटलं जातं की जितके कायदे तितक्या पळवाटा. त्या अनुषंगाने लोक नियम तोडण्यासाठी घेतात. आता HSRPचा विषय निघालाय, तुम्ही म्हणला 5 मिनिटात होतं. थोडक्यात सांगा की काय असेल HSRP आणि त्याच्यामुळे काय फायदा होईल? आता HSRP म्हणजे फायदे काय होणार आहेत तुम्हाला की एकतर सगळ्या गाड्यांची जी नंबर प्लेट आहे ती एकसारखीच राहणार आहे. बरोबर आहे. ओके. कोणी काही हिट अँड रन जर का झालं, ऍक्सिडेंट झाला, हिट अँड रन जर का झालं, तर तुम्हाला पटकन त्या वाहनाची माहिती मिळते. बरोबर आहे. आता आपण बघतो की नंबर एकदम बारीक ह्याच्यामध्ये असतात, बारीक अक्षरामध्ये असतात, बारीक फॉन्टमध्ये असतात. तर त्या वाहनाने एखाद्या वाहनाला जर का दुसऱ्या वाहनाला जर का धडक दिली, तो पळून जर का गेला, मग शोधायचं कसं? तर त्यासाठी आपल्या सरकारने ते सांगितलेलं आहे की HSRP कंपल्सरी. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे आता ह्याला जर लेटेस्ट एक्झाम्पल झालं, दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये नंबर प्लेटमुळे ती गाडी लक्षात आली. त्याच्यावरचा विषय काय तो आपण बोलणार आहोत, पण हे आपल्या फायद्यासाठी आहे. तुम्ही 10, 20, 100 रुपयाच्या दंडासाठी किंवा HSRPच्या येणाऱ्या 300 रुपयाच्या खर्चासाठी ते टाळता आणि त्यामुळे तुमचा जीव स्वतःचा धोक्यात घालता. तुम्ही असं न केल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळतं, गुन्हे करायला त्यांना रान मोकळं असतं. नंबर प्लेटचा आधार घेऊन, चुकीच्या नंबर प्लेट लावून, न दिसणारे नंबर प्लेट लावून गुन्हेगार गुन्हा करतात आणि तुमच्यातून निघून जातात. जेव्हा ती वेळ तुमच्यावरती येते त्यावेळेला तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं की हे असं व्हायला नको होतं. म्हणजे असं म्हणतात की शिवाजी जन्मावा तर शेजाऱ्याच्या घरात, आमच्या घरात नको. म्हणजे इतकी उदासीनता आहे लोकांची की नियम पाळायचे नाही आहेत पण मला त्रास पण नाही झाला पाहिजे. ही फारच वाईट मानसिकता आहे आपल्या सर्वांची असं मला वाटतं आणि आपण सर्वजण त्याला जबाबदार आहोत.